विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ नंबर 10 आहे. याच्या आधी आपण पॉलिनेशन, फर्टिलायझेशन याच्याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्याच्यावरील व्हिडिओ पाहिले नसतील तर जरूर बघा. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तर आजचा आपला पॉइंट आहे डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म, एम्ब्रियो, सीड अँड फ्रूट. याच्याबद्दल माहिती घेऊ आज. पहिल्यांदा टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. तर एंडोस्पर्मचे वेगवेगळे टाइप्स आहेत आणि हे जे टाइप्स आहेत हे कशाच्या आधारे केलेले आहे, तर एंडोस्पर्मची डेव्हलपमेंट कशा प्रकारे झालेली आहे त्याच्या आधारे त्याचे 3 टाइप्स केलेले आहेत. सो टाइप्स ऑफ एंडोस्पर्म बेस्ड ऑन इट्स डेव्हलपमेंट. सो देर आर 3 टाइप्स ऑफ एंडोस्पर्म. वन इज न्यूक्लियर टाइप, सेकंड सेल्युलर टाइप, and third one is helobial type asa. So there are 3 types of endosperm based on its development. So let us see first nuclear type. Nuclear type of endosperm, it is a common type of endosperm, common hai, and it is found in 161 families. 161 फॅमिलीज मध्ये आपल्याला न्यूक्लियर टाइप डेव्हलपमेंट जे एंडोस्पर्मचा प्रकार आहे न्यूक्लियर टाइप ते आपल्याला आढळतं 161 फॅमिलीज मध्ये. त्याच्यानंतर याच्यामध्ये काय होतं बघा, हे TPEN डिवाइड्स बाय मायटॉटिक डिव्हिजन विदाउट फॉर्मेशन टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. व्हॉट इज TPEN? ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. कुठं कसं डेव्हलप झालेलं आहे, जे अनादर मेल गॅमेट होता, अनादर मेल गॅमेट फ्युजेस विथ सेकंडरी न्यूक्लियाय टू फॉर्म ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. सो दिस TPEN डिवाइड्स, त्याचं काय होतं, विभाजन होत असतं. कोणत्या पद्धतीने विभाजन व्हायचं? मायटॉटिक डिव्हिजन है ना, मायटॉटिक पद्धतीने त्याचं विभाजन होतं विदाउट वॉल फॉर्मेशन. तर अनेक न्यूक्लिय त्या ठिकाणी तयार होतात टू प्रोड्यूस लार्ज नंबर ऑफ फ्री न्यूक्लियाय. इथे बघा डायग्राम मध्ये है ना, हे वर झायगोट आहे आणि हे खालचं जे दुसरं मेल गॅमेट होतं या ठिकाणी सेकंडरी न्यूक्लियसला फ्यूज झालेलं आहे ना, त्याला आपण सेकंड फर्टिलायझेशन असं म्हणतो किंवा ट्रिपल फ्युजन असं म्हणतो. आणि काय तयार होतं त्यापासून? ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस. तर ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोप्लस काय होतं त्या ठिकाणी डिव्हिजन होतं है ना, इट डिवाइड्स इंटू लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियाय. अशा अनेक न्यूक्लियाय तयार होतात या ठिकाणी विदाउट वॉल फॉर्मेशन. आणि नंतर काय होतं बघा, अशा अनेक न्यूक्लियाय तयार आल्यानंतर काय होतं, लॅटर वॉल डेव्हलप्स बिटवीन न्यूक्लियाय, हेन्स मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म इज फॉर्म. मग त्यामध्ये काय होतं, अशा प्रकारचे वॉल डेव्हलप होऊन त्या ठिकाणी मल्टीसेल्युलर एंडोस्पर्म तयार होतात है ना. दिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म. एंडोस्पर्म न्यूक्लियर टाइप. तर 2 महत्वाचे पॉइंट लक्षात ठेवायचे आहे. TPEN डिवाइड्स बाय मायटॉटिक डिव्हिजन without wall formation to produce large number of free nuclei, and later wall develops between nuclei, hence multicellular endosperm is formed. Example कोणकोणचे आहे न्यूक्लियर टाइप डेव्हलपमेंट ऑफ एंडोस्पर्म चे? त्याचं एक्झाम्पल आहे व्हीट आहे, त्यानंतर सनफ्लावर एक आहे आणि कोकोनट. यांच्यामध्ये कोणचा एंडोस्पर्म आहे? इट इज न्यूक्लियर टाइप ऑफ एंडोस्पर्म. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे सेल्युलर टाइप त्याला, सेल्युलर टाइप. तर याच्यामध्ये सुद्धा काय होतं बघा, त्यासारखंच आहे. TPEN डिवाइड्स अँड देर इज इमिडिएट फॉलोड बाय वॉल फॉर्मेशन. या ठिकाणी काय झालेलं आहे की हे जे न्यूक्लियस आहे TPEN ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस, हे काय होतं, डिवाइड्स होतं आणि लगेच त्या ठिकाणी काय तयार होतं, असे वॉल फॉर्मेशन होत असतं. ठीक आहे, अशा प्रकारे. सो इट इज कॉल्ड ॲज सेल्युलर टाइप असतं, सेल्युलर टाइप है ना. सो एंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम बिगिनिंग. सुरुवातीपासूनच काय ते सेल्युलर आहे. ह्याच्या आधीच्या मध्ये काय झालं, न्यूक्लियर मध्ये सुरुवातीला न्यूक्लियाय तयार झाले आणि नंतर वॉल फॉर्मेशन झालं. परंतु याच्यामध्ये काय झालं, सुरुवातीपासूनच काय होतं त्या ठिकाणी हे जे एंडोस्पर्म आहे हे कसं आहे, सेल्युलर आहे. सो एंडोस्पर्म इज सेल्युलर राईट फ्रॉम द बिगिनिंग. सो दिस टाइप ऑफ एंडोस्पर्म इट इज कॉल्ड ॲज सेल्युलर टाइप असं त्याला.
आणि हे आपल्याला अशा प्रकारचं जे एंडोस्पर्म आहे ते साधारणतः 72 फॅमिलीज ऑफ डायकॉट, जे द्विदल वनस्पती आहे डायकॉट प्लांट, त्यांच्या 72 फॅमिलीजमध्ये आपल्याला अशा प्रकारचं एंडोस्पर्म आढळतं, सेल्युलर टाईप एंडोस्पर्म. तिचे एक्झाम्पल आहे बाल्सम आहे, ट्युनिया आहे आणि ॲडॉक्सा अशा नावाचे प्लांट्स आहेत. त्यानंतर तिसरा प्रकार आहे हिलोबियल टाईप नावाचा. हिलोबियल टाईप हे कोणच्या ऑर्डर आहे, एक ऑर्डर कोणची आहे, तिचं नाव आहे हिलोबियल्स ऑर्डर आहे, ऑर्डर फॅमिलीज वगैरे. तर त्यापैकी ऑर्डर कोणची आहे, हिलोबियल्स आहे. आणि याच्यामध्ये कोणत्या वनस्पती आहे, मोनोकॉट वनस्पती असतात, एकदल वनस्पती आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला हिलोबियल टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट आढळतात. याच्यामध्ये काय होतं बघा, TPEN दॅट इज ट्रिप्लॉइड प्राइम endosperm nucleus divides to form two unequal cell, smaller cell and larger. हा नाही ते बघा TPEN, याचं विभाजन झालेलं आहे, डिव्हिजन झालेलं आहे आणि काय तयार झालेलं आहे, दोन सेल तयार झाले. कोणकोणत्या, दोन अनइक्वल सेल तयार, एक लार्जर सेल तयार झालेली आहे, लार्जर सेल, आणि दुसरी कोणची आहे, स्मॉलर सेल तयार झाली आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय होता, द न्यूक्लियाय इन ईच सेल, प्रत्येक सेल मधले न्यूक्लियस काय होता, डिवाइड्स. The nuclei in each cell divides by free nuclear division. तर न्यूक्लियसचं विभाजन झालेलं आहे त्याच्यामध्ये, आणि नंतर काय होतं त्याच्यामध्ये, वॉल फॉर्मेशन, अँड दॅन वॉल डेव्हलप्स. सो दिस टाईप ऑफ एंडोस्पर्म डेव्हलपमेंट और इट इज अ टाइप ऑफ एंडोस्पर्म कॉल्ड ॲज हिलोबियल टाईप. हिलोबियल टाईप हे कसं आहे, जसं न्यूक्लियर आणि सेल्युलरच्या इंटरमिडिएट आहे, मधला आहे ते दोन्हीच्या. इट इज इंटरमिडिएट बिटवीन सेल्युलर अँड न्यूक्लियर टाईप. चे एक्झाम्पल आहे ॲस्फोडिलस नावाचे जे वनस्पती आहे त्यांच्यामध्ये आपल्याला हिलोबियल टाईप एंडोस्पर्म आढळतात. तर हे 3 महत्त्वाचे प्रकार झाले एंडोस्पर्मचे बेस्ड ऑन इट्स डेव्हलपमेंट. कोणकोणते आले, न्यूक्लियर, त्याच्यानंतर सेल्युलर, आणि तिसरा आहे हिलोबियल टाईप. त्यानंतर पुढचा नवीन पॉईंट घेऊ आपण, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. तर एम्ब्रिओ कशा पद्धतीने डेव्हलप होता, जे सुरुवातीचा मेल गॅमेट आहे, मेल गॅमेट इज फ्युजेस विथ अ फिमेल गॅमेट दॅट इज टू एग अँड झायगोट टेक्स प्लेस, झायगोट फॉर्मेशन होत असतं ना, झायगोटचं रूपांतर कशामध्ये होत असतं, एम्ब्रिओमध्ये होतं. सो डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इंटू अन एम्ब्रिओ इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओजेनेसिस, असं म्हणा, एम्ब्रिओजेनेसिस आहे, ठीक आहे. सो व्हॉट इज एम्ब्रिओजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ झायगोट इंटू एम्ब्रिओ इज कॉल्ड ॲज एम्ब्रिओजेनेसिस. तर याच्यामध्ये बघा काय काय स्टेप आहे, डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ कशा पद्धतीने तयार होतं, आणि एम्ब्रिओचं रूपांतर हे कशामध्ये होत असतं, सीडमध्ये होत असतं. तर सुरुवातीला पहिल्या स्टेपमध्ये काय, फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ द फिमेल गॅमेट आहे ना, ज्याला आपण फर्स्ट फर्टिलायझेशन किंवा सिनगॅमी असं म्हणतं. तर फर्स्ट फर्टिलायझेशन होतं त्यानंतर, आणि फर्स्ट फर्टिलायझेशनचा प्रॉडक्ट काय तयार होतं, झायगोट तयार होतं. झायगोट ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ऊस्पोर. झायगोट हे कसं आहे, डिप्लॉइड आहे, इट अंडरगोज डिव्हिजन, त्याचं काय होतं या ठिकाणी विभाजन होतं, आणि एका सेल्स पासून काय तयार झालेलं आहे, 2 सेल्स तयार झालेले बघा. एक आहे कोणच्या, सस्पेन्सर इनिशियल असं त्याला बघा, आणि दुसरी स्मॉलर जे दिसत आहे ते एम्ब्रियॉनल इनिशियल. तर 2 सेल्स तयार झालेले आहे, एक सस्पेन्सर सेल म्हणा किंवा दुसरी आहे एम्ब्रियॉनल सेल. सस्पेन्सर इनिशियल आहे, सुरुवातीची सेल आहे सस्पेन्सर इनिशियल, हे याचं काय होतं, परत या ठिकाणी बऱ्याच वेळा त्याचं डिव्हिजन होतं, इट अंडरगोज डिव्हिजन, आणि त्यापासून काय तयार झालेलं आहे, सस्पेन्सर तयार झालेलं आहे बघा. लक्षात आले, सस्पेन्सर इनिशियल पासून काय तयार होतं, सस्पेन्सर तयार होतं. अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ सस्पेन्सर, सस्पेन्सर काय करता, इट पुशेस एम्ब्रिओला काय करतात की एंडोस्पर्म मध्ये पुश करण्याचं काम करतात. सो सस्पेन्सर इट पुशेस एम्ब्रिओ इनसाइड द एंडोस्पर्म फॉर न्यूट्रिशन मिळण्यासाठी सस्पेन्सर हे काय करतात, एम्ब्रिओला एंडोस्पर्म मध्ये पुश करण्याचं काम करतात. तर हे झालं सस्पेन्सर. आणि जे एम्ब्रियॉनल सेल आहे, एम्ब्रियॉनल सेलचं पण काय होतं, बऱ्याच वेळा त्याचं असंख्य वेळेस डिव्हिजन होतं त्या ठिकाणी, इट अंडरगोज डिव्हिजन, आणि त्यापासून अशा प्रकारे हा एम्ब्रिओ तयार होता, आणि त्याला नाव दिलेलं आपण ग्लोब्युलर एम्ब्रिओ. आणि सुरुवातीचे जे 2 सेल्सचं जे एम्ब्रिओ तयार झालेलं आहे, दिस ऑल्सो कॉल्ड ॲज प्रो एम्ब्रिओ. सो इज प्रो एम्ब्रिओ, 2 सेल्ड एम्ब्रिओ इज कॉल्ड ॲज प्रो एम्ब्रिओ. ठीक आहे. सस्पेन्सर इनिशियल पासून काय तयार झालेलं आहे, सस्पेन्सर तयार झालेलं आहे. इट पुशेस
एम्ब्रियो इनटू एंडोस्पर्म फॉर न्यूट्रिशन और नरिशमेंट. आणि एम्ब्रियनल सेल पासून काय तयार होतं, अशा प्रकारे एक ग्लोब्युलर एम्ब्रियो तयार झालेले आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेजमध्ये ग्लोब्युलर एम्ब्रियोचा शेप थोडासा चेंज होता त्या ठिकाणी आणि त्याचा आकार आपल्याला कसा दिसता, हार्ट शेप्ड दिसते. हे वरचं सस्पेन्सर आहे आणि हे काय एम्ब्रियो, ग्लोब्युलर एम्ब्रियोचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, हार्ट शेप्ड एम्ब्रियो तयार झाले. परत त्याची डेव्हलपमेंट होते या ठिकाणी आणि त्याचा आकार जो आहे ते असा होता, हॉर्शू शेप्ड होता ना, घोड्याची जी नाल असते त्याच्यासारखं होतं, हॉर्शू शेप्ड त्यासारखं होतं. मी त्याला नाव दिलं हॉर्शू शेप्ड एम्ब्रियो, मॅच्युअर्ड एम्ब्रियो आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं, रॅडिकल आहे. ते रॅडिकलचं रूपांतर कशामध्ये असतं, रूटमध्ये होत असतं. त्यानंतर इथे कॉटलिडॉन्स आहे, 2 कॉटलिडॉन. डायकॉट वनस्पती असेल तर किती कॉटलिडॉन असतात, 2 कॉटलिडॉन. आणि मोनोकॉट असेल तर 1 कॉटलिडॉन असतं. इकडे आहे प्ल्युम्युल पासून काय तयार होतं, शूट डेव्हलपमेंट होतं. सो दीज आर द व्हेरियस स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ डायकॉट एम्ब्रियो. ठीक आहे. तर डायकॉटमध्ये 2 कॉटलिडॉन्स असतील, मोनोकॉटमध्ये किती कॉटलिडॉन आहे, 1 कॉटलिडॉन. त्यानंतर तेच पॉइंट आपण परत एकदा बघू. एम्ब्रियो डेव्हलप्स ॲट मायक्रोपायलर एंड है ना, चलाझल एंड मायक्रोपायलर. त्यापैकी एम्ब्रियोची डेव्हलपमेंट कोणत्या ठिकाणी आलेली आहे, एम्ब्रियो डेव्हलप्स ॲट मायक्रोपायलर एंड. त्यानंतर आताच बघितले आपण काय होतं, झायगोट डिवाइड्स टू फॉर्म 2 सेल्ड एम्ब्रियो विच इज कॉल्ड ॲज प्रो एम्ब्रियो असं त्याला वाच. त्याच्यानंतर त्यामध्ये 2 सेल्स तयार झालेले. लार्जर सेल इज कॉल्ड ॲज सस्पेन्सर इनिशियल आणि स्मॉलर सेल कोणती होती, स्मॉलर सेल इज कॉल्ड ॲज एम्ब्रियानल इनिशियल सेल असं त्याला म्हणतात. त्याच्यानंतर सस्पेन्सर इनिशियल जे आहे ते काय होतं, इट डिवाइड्स टू फॉर्म सस्पेन्सर. व्हॉट इज द फंक्शन ऑफ सस्पेन्सर, इट पुशेस एम्ब्रियो इनटू एंडोस्पर्म फॉर न्यूट्रिशन. त्याच्यानंतर दुसरी जी सेल आहे एम्ब्रियॉनल सेल, डिवाइड्स अँड रिडिवाइड्स टू फॉर्म spherical mass of cell that is called as globular embryo. Then it becomes heart shaped, हार्टचा आकार तयार होता आणि त्याच्यानंतर त्याचा आकार कसा होता, हॉर्शू शेप्ड होता. आणि शेवटी फायनली काय होता, फायनली जे एम्ब्रियो आहे त्यामध्ये काय काय पार्ट्स आहे, फायनली इट कन्सिस्ट ऑफ एम्ब्रियनल ॲक्सिस आहे त्यामध्ये, त्यानंतर रॅडिकल आहे, प्ल्युमिल आहे आणि 2 कॉटलिडॉन्स. डायकॉट असेल तर किती कॉटलिडॉन आहे, डायकॉट असेल तर 2 कॉटलिडॉन्स आणि मोनोकॉट असेल तर सिंगल कॉटलिडॉन. तशा प्रकारे हे डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोचे महत्त्वाचे पॉइंट्स आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे सीड अँड फ्रूट डेव्हलपमेंट. तर सीड आणि फ्रूट कशा पद्धतीने डेव्हलप होतं, आफ्टर फर्टिलायझेशन झाल्यानंतर काय होतं, ओव्ह्यूलचं रूपांतर कशामध्ये होत असतं, सीडमध्ये होत असतं आणि ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होत असतं, फ्रूटमध्ये होत असतं. सो आफ्टर फर्टिलायझेशन ओव्ह्यूल डेव्हलप्स इनटू सीड अँड ओव्हरी इनटू फ्रूट. तर सीड कशा पद्धतीने तयार होतं बघा, इंट्युगमेंट पाहिलेलं आपण. व्हॉट इज इंट्युगमेंट, इंट्युगमेंट्स आर द कव्हरिंग्स ऑफ द ओव्ह्यूल आहे ना, 2 इंट्युगमेंट्स होत्या, बायोट्युगमिक म्हणलेलं आपण. तर हे जे इंट्युगमेंट आहे, इंट्युगमेंट पासून सीडचा कोणता भाग तयार, सीडचं जे आवरण तयार होतं है ना, इंट्युगमेंट डेव्हलप्स इनटू सीड कोट. सीडचं जे आवरण आहे, सीड कोट आहे, कशापासून डेव्हलप होतं, इंट्युगमेंट पासून डेव्हलपमेंट. सो इंट्युगमेंट डेव्हलप्स इनटू सीड कोट. सीडचं जे आवरण आहे या ठिकाणी, हे आवरण सीडचं आवरण. आता या सीड कोटमध्ये आपल्याला 2 त्याचे लेयर्स दिसतात. आउटर लेअर जे आहे किंवा आउटर कव्हर जे आहे, आउटर लेअर इज कॉल्ड ॲज टेस्टा आणि इनर लेअर इज कॉल्ड ॲज टेगमन. जे सीड कोट आहे, सीड कोट इट इज डिफरन्शिएटेड इंटू 2 लेयर्स. आउटर लेअर इज कॉल्ड ॲज टेस्टा आणि इनर कोणचा आहे, टेगमन. या ठिकाणी आहे आउटर आणि इनर 2 लेयर्स आहे. आउटरला म्हणायचं आहे टेस्ट आहे आणि इनर लेअर कोणचा आहे, टेगमन. हे महत्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर काही प्लांट्समध्ये, इन सम प्लांट्स लाईक ब्लॅक पेपर आणि पपया आहे, बीट आहे, त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य बघा, न्यूसेलस है ना, न्यूसेलस आहे ते, न्यूसेलस नॉट न्यूक्लियस. सो न्यूसेलस बिकम्स थिन पेपरी लेअर कॉल्ड ॲज पेरिस्पर्म. त्याला पेरिस्पर्म असं म्हणतात. त्यानंतर हे या ठिकाणी डायकॉट वनस्पतीचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे,
बीन सीड आहे. बीन सीडची डायग्राम आहे. काय काय पार्ट्सचा बा 2 कॉटलिडॉन आहे. डायकॉट असल्यामुळं त्यामध्ये 2 कॉटलिडॉन आहे. पूर्ण एम्ब्रिओ दाखवलेला आहे या ठिकाणी. वेगवेगळे पार्ट्स आहेत जे इपिकॉटाईल आहे, हायपोकॉटाईल आहे, रॅडिकल आहे या ठिकाणी. इथे सीड कोट आहे ना, सीड कोटचे 2 लेयर्स आहे. पण कोणते आहे? आउटर लेयर इज कॉल्ड ॲज टेस्टा अँड इनर लेयर इज कॉल्ड ॲज टेगमन. तर हे डायकॉट सीड आहे. आता इथे मोनोकॉटचं एक्झाम्पल दिले बघा. मेज सीड आहे, याच्यामध्ये पण सीड कोट फ्रूट वॉल आहे त्यामध्ये, है ना. फ्रूट म्हणजे सीड आहे त्याचं. ॲल्युरोन लेअर एक आहे. त्यानंतर मध्ये एंडोस्पर्म आहे या ठिकाणी. मोठ्या प्रमाणामध्ये एंडोस्पर्म शिल्लक आहे म्हणून त्याला एंडोस्पर्मिक सीड असं म्हणतात. त्यानंतर वेगवेगळे भाग आहे. स्कुटेलम आहे, कोलिप्टाईल आहे, प्ल्युम्युल आहे त्यामध्ये. त्यानंतर रॅडिकल आहे आणि कोलिओरायझा. हे मेज सीड आहे, मोनोकॉट. आता 2 टर्मिनॉलॉजी महत्वाची आपल्याला. एक आहे अल्बिमिनस सीड आणि दुसरा आहे एक्स अल्बिमिनस. अल्बिमिनसलाच नाव आहे एंडोस्पर्मिक. सो व्हॉट इज एंडोस्पर्मिक सीड? In some seed, endosperm remains in the seed. Such seeds are called as endospermic seed. त्याच्या नावावरूनच कळतं आपल्याला एंडोस्पर्मिक सीड म्हणजे काय प्रेझेंट आहे त्यामध्ये. सीड कन्सिस्ट ऑफ endosperm is called as endospermic seed or it is also called as albuminous seed. तर एंडोस्पर्मिक किंवा अल्बिमिनस सीडचे एक्झाम्पल कोणते? कॅस्टर आहे, कोकोनट आहे, मेज आहे. मेज मध्ये बघा या ठिकाणी एंडोस्पर्म मोठ्या प्रमाणामध्ये शिल्लक आहे म्हणून हे कोणचं सीड झालं? हे एंडोस्पर्मिक किंवा त्याला अल्बिमिनस सीड असं म्हणतात. तिचे एक्झाम्पल कॅस्टर, कोकोनट आणि मेज. काही सीड मध्ये काय होतं बघा. इन अदर सीड्स endosperm is completely absorbed by growing embryo. In such seeds endosperm is absent. काही सीड मध्ये काय होतं की एंडोस्पर्म हे कम्प्लिटली ऍब्सॉर्ब केलं जातं एम्ब्रियोच्या द्वारे आणि मग त्या ठिकाणी एंडोस्पर्म हे शिल्लक राहत नाही म्हणून सच सीड्स आर कॉल्ड ॲज नॉन एंडोस्पर्मिक सीड और एक्स अल्बिमिनस सीड असं त्याला म्हणतात. एक्स अल्बिमिनस सीडचे एक्झाम्पल कोणते? पी आहे किंवा बीन आहे. आणखी सीडवर काय वैशिष्ट्य? सीडवर एक स्मॉल पोर असतं, छिद्र असतं, स्मॉल पोर इन सीड विच इज कॉल्ड ॲज मायक्रोपाईल. कशासाठी आहे मायक्रोपाईल? मायक्रोपाईल फॉर एंट्री ऑफ वॉटर अँड ऑक्सिजन. जेव्हा सीड हे वॉटर सोक करतं आणि जर्मिनेशन होण्यासाठी त्या ठिकाणी स्मॉल ओपनिंग आहे विच इज मायक्रोपाईल, जे ओव्ह्यूलवर मायक्रोपाईल ना. त्याच्यानंतर आहे फ्रूट. सो आफ्टर फर्टिलायझेशन काय होतं? आफ्टर फर्टिलायझेशन जसं ओव्ह्यूल पासून सीड तयार झालेली आहे तसंच या ठिकाणी आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स इनटू फ्रूट. ओव्हरीचं रूपांतर कशामध्ये होत असतं? फ्रूटमध्ये होत असतं. ओव्हरीची जी वॉल आहे, ओव्हरी वॉल डेव्हलप्स इनटू पेरिकार्प असतं ना. फ्रूट वॉल किंवा ओव्हरी वॉल जी आहे ही पेरिकार्प आहे. अशा प्रकारे फ्रूटची वॉल जी आहे ती इट इज कॉल्ड ॲज पेरिकार्प. पेरिकार्पचे 3 लेयर्स केलेले आहे या ठिकाणी. पेरिकार्प इट इज डिफरन्शिएटेड इनटू 3 लेयर. जसं आपण मँगो मध्ये बघितलं तर आपल्याला दिसतं सगळ्यात आउटर मोस्ट लेयर जे आहे, जी साल आहे, मँगोची साल आहे ना, आउटर मोस्ट लेयर इट इज कॉल्ड ॲज इपिकार्प. त्याच्यानंतर त्याच्यामधला भाग आहे मिडल लेयर इट इज कॉल्ड ॲज मिझोकार्प. मिझोकार्प म्हणजे त्याचा पल्प आहे, मँगोचा पल्प किंवा गर जो आहे, रस, दॅट इज मिझोकार्प. आणि त्याच्यामध्ये आणखी एक इनरमोस्ट लेयर आहे. त्यामध्ये इनरमोस्ट लेयर जे आहे इट इज कॉल्ड ॲज एंडोकार्प असं. ठीक आहे. तर पेरिकार्प इट इज डिफरन्शिएटेड इनटू 3 लेयर्स. आउटर इपिकार्प, मिडल मिझोकार्प आणि इनरमोस्ट लेयर कोणचा आहे? एंडोकार्प. आणि त्यामध्ये आहे बघा सीड. मँगो मध्ये एंडोकार्पच्या मध्ये काय? सीड प्रेझेंट आहे. सो आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी डेव्हलप्स इनटू फ्रूट. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ सीड अँड फ्रूट फॉर्मेशन. काय वैशिष्ट्य आहे सीड आणि फ्रूट फॉर्मेशनचं? तर फ्रूटचं फंक्शन काय? फ्रूट प्रोव्हाइड्स नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड. फ्रूट काय करतात की जे डेव्हलपिंग सीड्स आहे त्यांना काय करतं? पोषण देण्याचं, फूड देण्याचं काम किंवा नरिशमेंट किंवा न्यूट्रिशन देण्याचं काम फ्रूट करत असतं. फ्रूट प्रोव्हाइड नरिशमेंट टू द डेव्हलपिंग सीड.
त्यानंतर फ्रूट काय करतात आणखी फ्रुट्स प्रोटेक्ट सीड इन इमॅच्युअर कंडिशन. फ्रूटचं फंक्शन आहे सीडला प्रोटेक्शन करते. जेव्हा सीड हे इमॅच्युअर कंडिशनमध्ये असतं तेव्हा सीडला प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असतं? फ्रूट करतं. फ्रूट प्रोटेक्ट सीड इन इमॅच्युअर कंडिशन. त्यानंतर आणखी सीडचं महत्त्वाचं काम आहे सीड प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोपगेशन ऑर्गन ऑफ प्लांट. तर सीड हे एक प्रकारचं प्रोपगेशन ऑर्गन आहे पुनरुत्पादन करण्यासाठी आहे ना. प्लांटचं पुनरुत्पादन कशापासून होतं? सीड पासून होत असतं. सीड प्ले इम्पॉर्टंट रोल इन प्रोपगेशन ऑर्गन ऑफ प्लांट. आणखी सीड अँड फ्रूट डेव्हलप स्पेशल डिव्हायसेस फॉर डिस्पर्सल अँड हेल्प इन डिस्ट्रीब्युशन ऑफ द स्पेसीज. व्हॉट इज अ डिस्पर्सल? डिस्पर्सल म्हणजे सीड आणि फ्रूट्स हे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जसं वाऱ्याच्या सहाय्याने असेल किंवा वॉटरच्या सहाय्याने किंवा ॲनिमल्सच्या सहाय्याने एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असतात त्याला डिस्पर्सल म्हणायचं. मग सीड आणि फ्रूट्स काय करतात त्यांच्यामध्ये विशिष्ट प्रकारचे डिव्हायसेस तयार झाले असतात आणि त्याच्या सहाय्याने ते एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात डिस्पर्सल. आणि कशासाठी असेल? इट हेल्प्स इन डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पेसीज. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे डॉर्मन्सी. डॉर्मन्सीला मराठीमध्ये सुप्त अवस्था म्हणायचं. सो व्हॉट इज डॉर्मन्सी? स्टेट ऑफ मेटाबॉलिक अरेस्ट ड्युरिंग ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन फॉर सीड. तर सीडमध्ये काय होतं की मेटाबॉलिक अरेस्ट आहे ड्युरिंग ॲडव्हर्स एन्व्हायरमेंटल कंडिशन. जेव्हा पर्यावरणामध्ये किंवा एन्व्हायरमेंटमध्ये अनुकूल परिस्थिती नसेल त्यावेळेस काय होतं की मेटाबॉलिक अरेस्ट सीडचं जर्मिनेशन होत नाही त्या ठिकाणी. So this is known as a dormancy, state of metabolic arrest during adverse environmental condition for seed is called as a dormancy. किंवा आणखी आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येतं स्ट्रक्चरल ऑर फिजिओलॉजिकल अडॉप्टिव्ह मेकॅनिझम फॉर सर्वायवल इज कॉल्ड ॲज अ डॉर्मन्सी. तर सीडमध्ये काही त्यामध्ये स्ट्रक्चरल किंवा फिजिओलॉजिकल अडॉप्शन्स तयार झालेले आहे मेकॅनिझम तयार झाले कशासाठी? सर्वायवलसाठी जिवंत राहण्यासाठी त्याला डॉर्मन्सी. तर सीड हे डायरेक्ट जर्मिनेशन न होता काही काळासाठी काय राहतं ते सुप्त अवस्थेमध्ये राहतं त्याला डॉर्मन्सी असं म्हणायचे. आणि मॅच्युअर अँड व्हायबल सीड विल नॉट जर्मिनेट इवन अंडर फेवरेबल कंडिशन जे डिस्पर्स ड्युरिंग डॉर्मन्सी. तर डॉर्मन्सीमध्ये काय करतात ते सुप्त अवस्थेमध्ये राहतात आणि मग डॉर्मन्सी काळामध्ये ते एका ठिकाणाहून दुसरीकडे होतं डिस्पर्सल होतं त्यांचं. आणि मग काय होतं की आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी पिरियड त्यांचा कम्प्लीट झाल्यानंतर ते सीड्स काय होतात त्यांचं जर्मिनेशन होऊ शकतं. व्हायबल सीड जर्मिनेट ओनली आफ्टर कम्प्लिशन ऑफ डॉर्मन्सी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओची नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.